पहिला बॉल पडेल युवान वॉरियर्स टीम मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या अगेन्स्ट वेदांत 11. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल. पूर्वार्धा साके डावखुऱ्या हाताचा बॅटर. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. हा चेंडू जी मात्र पाहायला मिळतोय. अतिरिक्तने सुरुवात झाली या षटकाची. अतिरिक्तने सुरुवात झाली या मॅचची. एक्स्ट्रा रन येत असताना हेमंत शिंदे यांना आपण पाहत आहोत. अचूक नियंत्रित बद्ध गोलंदाजी करणं किंवा अगदी त्याच वेळेला आपल्या भात्यामधील अनेक चेंडू सातत्याने बाहेर काढणं, प्रतिस्पर्ध्याचे कमकुवत आणि ताकदवान दुवे ओळखणं आणि गोलंदाजी करत असताना ज्या गोलंदाजाला आपण नेहमीच पाहिलंय हेमंत शिंदे. उजव्या एसीच्या बाहेर आणखीन एक चेंडू जो मात्र खोलात पाहायला मिळाला. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टाकणारी गोलंदाजी करण्यामध्ये या खेळाडूला महारत आहे. पहिला चेंडू चांगल्या धाटणीचा पाहायला मिळतोय. फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला, खोलात टाकला, उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू इथे चारी मुंड्या चित केलं होतं. यष्टिरक्षकाकडून चुकी झाली आहे. अशा रीतीचे बॉल गॅदर व्हायलाच हवेत. यष्ट्यांना खेटून उभं राहून चालत नाही, थोडंसं मागे उभं राहणं गरजेचं हेच सांगण्याचा प्रयत्न इथे मात्र हेमंत शिंदे करत असतील. बॉल कसा वळाला पहा. हातभर वळण घेतलं होतं या चेंडूने. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहता. डावखुरा त्याच्या फलंदाजासाठी टाकलेला हा दुसरा बॉल होता. ऑफ ब्रेक केला, पडल्यानंतर बाहेर निघाला चेंडू. हातभर वळण घेतलं बॉलने. बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द टुर्नामेंट इथे पाहायला मिळाला. अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी केली लेफ्ट हँडर बॅटरसाठी. इथे मात्र ऑफ ब्रेक जो मात्र पाहायला मिळाला आणि उजव्या हाताच्या गोलंदाजाचा लेग ब्रेक. काय गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय आणि विवेक शिंदेच्या अगेन्स्ट अशा दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विवेक शिंदे हा तो खेळाडू आहे ना की निडर अंदाजामध्ये बॅटिंग करणं हा त्याचा स्वाभाविक खेळ आहे. झंझावाती खेळ करतो, मोठे स्ट्रोक खेळतो, आत्मविश्वासाने वावरतो मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. ओव्हर इनफील्ड चेंडूला भेदत असताना, इनफील्डला भेदत असताना पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर चौकार. करत असताना पुढचा बॉल. पुन्हा फ्लाइट दिली आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. व्हॉट अ कॅच. फॅन्टॅस्टिक एफर्ट. फलंदाज क्रमांक पहिला विवेक शिंदे बाद. ज्याच्याकडे खूप साऱ्या अपेक्षा होत्या ना, जो अपेक्षांचा ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि तो इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होत असताना विवेक शिंदेला आपण पाहिलं. 3 बॉलमध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. कव्हर्सला भेटणं, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. बॅटच्या स्टिकर जवळ लागला, एलिव्हेशन प्राप्त झालं नाही. तिथे तो सहज साधा सोप्पा झेल देत असताना बाद झालाय. स्वप्नीलने एक चांगला झेल टिपला विरुद्ध दिशेने जात असताना. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची जास्त गाठली आहे, लांबी तितकी गाठेल का. क्षेत्ररक्षक पोचले, तद्वर मात्र चेंडूने ओलांडली आहे सीमारेषा, बाजी मारली आहे. या बॉलने धावा आल्या, त्याच्यावर आलाय चौकार. मागील मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने केवळ पहिलं षटक हे एका धावेचं हाताळलं होतं ना, या सामन्यामध्ये 10 धावा आल्यात.
हेमंत शिंदे महागडे राहिले, खर्चिक साबित राहिलेत, परंतु पुढच्या गोलंदाजांना ती चुणूक दाखवावी लागेल. या संघाकडे गोलंदाजीचा मोठा कत्तलखाना आहे, या संघाकडे गोलंदाजीतला मोठा तोफखाना आहे आणि म्हणून की काय गोलंदाजीचा फौजफाटा सुसज्जित चांगल्या प्रकारे करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये वेदांत 11 या संघाला आपण क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळत आहे. युवान वॉरियर संघ बॅटिंग करतोय. टॉस नुकताच झाला होता आणि जिथे मात्र आपण पाहिलं ना चर्चेच्या वेळेला अगदी आपण पाहिलं की बाईट्स घेण्यात आली होती कॅप्टनची, त्यावेळेला आवर्जून सांगितलं आता दुपारच्या सत्राकडे आम्ही वळतोय, इथे बॉल ट्रॅव्हल होतील आणि आम्ही निर्णय तो योग्यरित्या घेण्याचा प्रयत्न करू. खेळपट्टी आता मात्र दणकट बनली आहे, टणक बनली आहे. रन्स पाहायला मिळतील, षटकार चौकार पाहायला मिळतील, धावा पाहायला मिळतील आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न देखील तितकेसे चांगले असायलाच हवेत. दोन्ही खेळाडूंचे किंवा गोलंदाजाचे देखील कस लागेल. 13 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे इथून अवधी शेष आहे. एकंदरीत 4 षटकांसाठी आपण वेळ देतोय. 20 मिनिटाचा अवधी आहे. हा बॉल बॅटची तिके जावसाडेज इथे घेतली, जिथे शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात होता. काय क्षेत्ररक्षण केलंय, अफलातून क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहिला, क्षेत्ररक्षणाचा क्लास आपण पाहिला, विशाल होता त्या ठिकाणी. काय वेगाने चेंडूवरती आलाय आणि अगदी झेपावत असताना तो चेंडूवरती पाहायला मिळाला. मागील कॅच स्वप्नीलने टिपला. 100% डेडिकेशन, 100% कमिटमेंट इथे पाहायला मिळत आहे आणि म्हणून की काय वेदांत 11 संघाने इथे बाजी मारण्याचा प्रयत्न केलाय. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं दीपक दादा युवा प्रतिष्ठान संघ पराभूतीच्या छायाखाली गेला. केवळ 8 धावेने संघ हरला, परंतु 8 पेक्षा 18 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती. हा बॉल खोलामध्ये पाहायला मिळालाय. काय घडतंय, चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर बॅटर मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण मंगेशला पाहिलं. मंगेश सकपाळ आणि दोन्ही मंगेश सकपाळ आहेत. मंगेश सकपाळ लेफ्टी आपण म्हणू शकतो त्याला, जो नॉन स्ट्रायकिंग वरती उभा आहे. गोलंदाजी मंगेश आहे, तिन्ही मंगेश आहेत. 2 सकपाळ, 1 पवार. लोड फुल टॉस, नो बॉल, त्यावरती प्रहार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो नो बॉल वरती षटकार. मंगेशच्या बॅटमधून मंगेश पवार वरती हल्ले इथे चढवले गेले. मंगेश सकपाळने ठोकला हा षटकार. रायटी बॅटर मंगेश सकपाळ आपण पाहतो बॅटिंग करत असताना. दोन्ही बॅट्समन एकाच गावाला बिलॉंग करतात. आहिर गावाला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू आहेत. मालुसर गावचा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो. फ्रीचा बॉल आहे, क्षेत्ररक्षण तुम्ही बदलू शकत नाही. बॅटर तोच असेल आणि ज्या वेळेला फ्रीचा बॉल असेल ना, क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव तुम्ही करू शकत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न पंचांनी केलाय. फ्रीचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळला होता. डीप मधून शॉर्ट मिडविकेटचा क्षेत्ररक्षक मिडॉनला चेंडूवरती आला. तदवर मात्र घेतली गेलेली एक सिंगल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते 19 धावा. धावफलकावरती आहेत 19 ऑन दी बोर्ड. 19ला 1 बाद झालाय. बॅटिंग चालू आहे युवान वॉरियर्स या टीमची. लक्ष कितपत मोठं ठेवण्यात येते ना, याच्याकडे चर्चा होतीये. मोठं लक्ष ठेवावंच लागेल. मॅच मोठी आहे, सामना मोठा आहे. प्रोजेक्ट एक स्कोर दाखवतो 61 बनतील. 12.67च्या करंट रन रेटने धावा येत असताना इथे पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन मंगेश पवार पुन्हा एकदा सज्ज होत असताना लेफ्ट हँडर बॅटरच्या अगेन्स्ट स्लोअर फुल टॉस गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोचलाय त्या ठिकाणी. एक सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या अर्जित करण्यात आल्या. दुहेरीच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मनसुबे इथे फलंदाजांचे पाहायला मिळालेत. आविर्भाव काहीसा निराळा आहे. प्रतिस्पर्ध्यावरती कुरघुड्या करायचे हेच प्रयत्न करण्यात आलेत. कारण मंगेश सकपाळ अर्थात रायटी बॅटरने ज्या प्रकारचा स्ट्रोक खेळला होता, हे सारं काही उलगडा त्याने केलाय की आम्हाला थांबायला उसंत नाहीये. यावेळेचा बॉल बॅकफुटला आले, ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि तदनंतर सेलिब्रेशन. व्हॉट अ कॅच.
फलंदाज बाद. मंगेशने बॉल टाकला, मंगेशने मारला आणि मंगेशने कॅच टिपला. मंगेशने बॉल टाकला, मंगेशने मारला आणि मंगेशने झेल पकडलाय. असं मला वाटतं जवळपास 10 वर्षामध्ये केवळ एकदाच घडत असावं. 21 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. 21 या धावसंख्येवरती. 21 ला दुसरा फलंदाज बाद झाला. मंगेश लेफ्टी बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश शेलार दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गणेश शेलार त्याच्याकडून अपेक्षा फार मोठ्या असतील, कारण दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. अजून एक षटक आहे ना, ते खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर द्रुतगती गोलंदाज किंवा एक फिरकीचा गोलंदाज त्यांची येणं अजूनही बाकी आहेत आणि त्याच्यावरती मोठे हल्ले चढवण्याचे निश्चितच प्रयत्न होईल. गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आघाडीचे खेळाडू फार महत्वाचे राहतात. आघाडीचे खेळाडू जिथे मात्र बाद झालेत. मंगेश सकपाळ आणि गणेश शिलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 7 मिनिटाचा खेळ आपल्याकडे बाकी आहे आणि 7 मिनिटांमध्ये पुढचे 2 षटक आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. फिल्डिंग करणारी टीम याकडे मी लक्ष वेधेन. तुम्ही जास्तीचा वेळ खर्च करता आहात. गणेश शिलार ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मंगेश पवार गोला टाकला, ऑन साईडला केला, हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचू शकला नाही. रन्स मिळाली किती? केवळ 1. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ला 2 बाद 2 षटकांचा खेळ संपला. नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती आहेत. 22 धावा 2-2-2 आणि 2 षटकांचा खेळ देखील संपलाय. या छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी या रगरगत्या उन्हामध्ये खऱ्या अर्थाने युवान वॉरियर्सचे संघमालक आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी विशेष करून संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याचं सौजन्य केलंय. आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. आपल्या मुलाचं योगदान आम्हाला नेहमीच पाहायला मिळालंय. थँक्यू सो मच. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. बावीस धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. जिथे संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमध्ये संघ इथे पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं एक मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न. हेमंत शिंदे गोलंदाजी मार्कवरती. उजव्या यशीच्या बाहेर बॅटची तिके आउटसाइड एज घेतली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू हातामधून निसटत असताना इथे पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा या संघाने चांगल्या दर्जाचा दाखवला. वेदांत 11, कारण चांगले कॅचेस पाहायला मिळाले. बाउंड्री लाईन वरती विरुद्ध दिशेने जात असताना 2 फलंदाज बाद होत असताना आपण पाहायला मिळाल्यात. 23 धावा धावफलकावरती आहेत. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. लक्ष मोठं उभं करावं लागणार आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावा हव्यात. धावांसाठीची धाव तुम्हाला करावी लागेल. यावेळेचा बॉल आणखीन एक चेंडू पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय. फलंदाजाची फिरकी घेतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना लक्ष मोठं उभं करण्याच्या औदार्यामध्ये कुठे ना कुठेतरी धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल. आणखीन एक चेंडू. यावेळेला दे घुमा के चेंडूला पाठवलं वॅकंट एरिया लॉंग लेग क्षेत्रामध्ये. धाव मिळतील त्याच्या हा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरकतंय, वधारतंय. 27 धावा धावफलकावरती आहेत. अद्याप हवे तितकेसे मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. एक षटकार केवळ या सत्रामध्ये पाहायला मिळालाय. मोठे स्ट्रोक अर्थात येणं तितकंसं गरजेचं. पुढे सासावला. लोड फुलटोल बनवलाय. ऑन साइडला लॉंग ऑनला केले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली
हातामधून झेल निसटलाय, जीवदान प्राप्त होत आहेत. क्रिकेटमध्ये जीवदान फार हानिकारक आहेत. अशा रीतीचे कॅचेस व्हायला हव्यात. अशा रीतीचे कॅचेस होणं फार गरजेचं. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. हातामध्ये आलेला, हातात तोंडाशी आलेला घास इथून निसटलाय. सकाळी अंघोळ करत असताना ओला साबण हातातून निसटावाना त्या रीतीने कॅच सटकली. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना हेमंत शिंदे. गोलंदाजाने करावं तर करावं काय. हा बॉल ऑन साइडला केलाय. डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. चेडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. संघाची धावसंख्या आणखीन एकेरीच्या मदतीने पुढे सरकते. 29 बनल्यात. 29 ऑन दी बोर्ड आहेत. 29 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. चला नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये त्याचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. पुढच्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. वेदांत 11 टीम जिथे मॅच मध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करते, कारण प्रत्येक बॉलवरती फलंदाजाला काहूर माजवणारी गोलंदाजी फलंदाजाच्या मनामध्ये पाहायला मिळाली आहे. 29 बनल्यात. 2 फलंदाज बाद झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघ ड्रायव्हिंग सीट वरती वेदांत 11 या टीमला आपण पाहतोय. थँक्यू. दरम्यान मात्र आपण पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत. टीम नवलाई पाकस सोनाट आणि शार्विल श्री 11 या टीमला आम्ही हा कॉल देतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. नवलाई पॅकस सोनाट आणि शार्विल श्री 11 या टीमला आम्ही हा कॉल देतोय. दोन्ही टीमने याची नोंद घ्या. थँक्यू. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. 29 धावा फलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आपण पाहतो आहोत. एकंदरीत अजूनही आपण 2 षटकांचा खेळ जो शेष राहिलेला पाहायला मिळतोय. मोठी फटकेबाजी व्हायला हवी. मोठे स्ट्रोक यायला हवेत. डॉमिनेट करणारी गोलंदाजी होत असेल ना तरी आपल्याकडे बाट आहे. आपण देखील प्रॅक्टिस केली, मेहनत केली आहे. आपण सांगायला हवं प्रतिस्पर्ध्याला की अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया तो रन बना के जाएगा. आणि ती मेहनत व्हायलाच हवी. संघाची धावसंख्या 29 बनली आहे. 2 फलंदाज बाद झालेले आपण पाहत आहोत. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सचिन कदम गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात. मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने, आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावरती अनेक पारितोषिक देखील जिंकली होती. 1 षटक 5 धावा देत असताना त्या खेळाडूला आपण पाहिलं. तो सचिन कदम पहिल्या बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना गोलंदाजाचं केलं भव्य स्वागत. ठोकलाय चौकार. हे 30 धावा फलकावरती आहेत. चौकार आला पहिल्याच बॉलवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. गणेश शेलारच्या बॅटमधून उजव्या हस्तीच्या बाहेर रूम दिला, कट केला आणि स्क्वेअर कटचा अद्भुत आविष्कार इथे पाहायला मिळतोय. गणेश शेलारच्या बॅटिंगचा एक वेगळा थाट आहे. त्याने गोलंदाजांची लावली आहे ती वाट आहे. चौकार आला त्याच्या बॅटमधून. अचूकतेने गोलंदाजी करणाऱ्या सचिनच्या अगेन्स्ट इथे चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. रन्स येत आहेत, धावा येत आहेत. फलंदाजी करत असताना गणेश शेलारच्या अगेन्स्ट एकही बॉल अद्याप निर्धाव स्वरूपाचा आलेला नाही आहे. 4 बॉल त्याने फेस केले. 4 बॉल मध्ये 7 धावा, 3 सिंगल आणि 1 चौकार. त्याच्या बॅटिंगचे अनालिसिस आहे. धावा तो गोळा करतो आणि त्यासाठी तो जाणला जातो. यावेळेचा बॉल लांब लचक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील त्या अर्धा डझन. ला 2 फलंदाज, जिथे 39ला 2 बाद झालेत. आणखीन एक धमाका. यावेळेला फटका बसलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आलेत. हेमंत शिंदे याने टिपला झेल. 39ला 3रा फलंदाज जो घवघवाट यश प्राप्त करत होता गणेश शेलार, तो झाला बाद.
39ला तिसरा फलंदाज बाद होत असताना आपण पाहतो आहोत. कमिटमेंट किती महत्वाची असते ना, हे गणेशने इथे दाखवून दिलं. काय अफलातून स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केलं. बॅटिंगचा क्लास त्याचा पाहायला मिळाला. दर्जा, हा वरचा दर्जा आपण बॅटिंग मधला पाहायला मिळाला. 39ला 3 फलंदाज बाद झाले. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. सचिन कदम गोलंदाजी करत असताना विकेट प्राप्त करतोय. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला इथे पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती वेगाने आलेत. आपला हजरजबाबीपणा चांगला दाखवला, परंतु फेक चेंडू पकडला आणि फेकण्याच्या उद्दार्यामध्ये रन्स कंप्लीट केली आहे. फील्ड चांगला केला, परंतु फेकी करण्याची घाई केली आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने उचललाय. दुहेरीच्या मदतीने 41 बनल्यात सचिन कदम. 4 बॉलमध्ये 12 धाबा त्याने खर्च केल्यात. विनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि विनायकच्या पहिल्या बॉलवरती 2 धाब्यांचा स्ट्रोक आलाय. 41ला 3 पुढचा बॉल. यावेळेला इनसाइड आउट डीप पॅक्सचा कव्हरला. चेंडू सीमारेषा ओलांडत असताना एक सणसणीत चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये रन्स वेगाने पुढे येत असताना ला 3 49 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आपण पाहत आहोत. रन्स आल्या, धावा येत असताना 20 धावा या षटकामध्ये आल्या. 29 होत्या पहिल्या 3 षटकांमध्ये.
या गोलंदाजाला अर्थात सुरेश सकपाळ यांच्या माध्यमातून सुनील सकपाळच्या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि मेडन ओव्हरसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सुरेश सकपाळ यांच्या माध्यमातून मेडन ओव्हर आणि विकेट हॅट्रिक गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना सुनील सकपाळ यांना आपण पाहत आहोत. एका बंधूने दुसऱ्या बंधूबद्दलचं दाखवलेले प्रेम आहे. वेदांत सकपाळ यांच्याकडून देखील 500 रुपयाचा प्राइज असेल. अर्थात 1000 झालाय. सुरेश सकपाळ यांच्याकडून 500 रुपये आणि वेदांत सकपाळ यांच्याकडून 500 रुपये. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. काय स्वागत केलंय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय टोला षटकार. पाहायला मिळालाय मंगेशच्या बॅट मधून येत असताना जिथे मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाने आपला विस्फोटक अंदाज इथे दाखवलाय. 9 बॉल 22 वरती तो बॅटिंग करतोय. रुकना में आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं, अशा स्वरूपाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूने केलेली आपण पाहिली आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल जो येत असताना सुनीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. 55 धावा फलकावरती 3 फलंदाज बाद, 55 धावा. शेवटच्या आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आपण पाहत आहोत. रन्स महत्वाचे आहेत, धावा महत्वाच्या आहेत आणि अशा स्वरूपामध्ये संघाचा संकटमोचक विनायक सकपाळ बॅटिंग करतो. उजव्या यशीच्या बाहेर आणखीन एक चेंडू खोलात टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे चुकी पुनश्च होत असताना 1 धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या. तिहेरीसाठी पलटलेत आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज विजेते मंगेश रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल तो बाद. सत्तावन्न धावा फलकावरती असताना आणखीन एक धक्का. चौथा फलंदाज इथे बाद होत असताना आपण पाहत आहोत. निलेजी मर्डेकर सर यांचं देखील आगमन झालं. आपलं त्यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या आज शेवटच्या दिवसामध्ये. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये त्यांचाही आवाज तुम्ही ऐकाल. शैलेजी जाधव सर यांचा देखील आवाज तुम्ही ऐकता आहात. आणि आजच्या दिवशी मात्र प्रत्येकाने 4 चांद लावण्याचा प्रयत्न इथे केलाय. प्रत्येक विकेटसाठी सुरेश सकपाळ यांच्या माध्यमातून सुनील सकपाळच्या 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 57ला 4 बाद झाल्यात. विकेट आलेली नाही आहे या षटकामध्ये, कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट नाही आहे. पुढचा बॉल 57 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सुनील. अराउंड विकेटने बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला हा स्ट्रोक जिथे मिड ऑफला ट्रॅव्हल होतो. एक सिंगल इथे प्राप्त होतीये. वेगाने रन घेतली आहे. सिद्धेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेसाठी ते देखील असतील. किंबहुना त्यांच्या बॅटमधून अनेक वेळेला लिहिले या चेंडूला सीमारेषा बाहेर धाडण्याची किमया त्यांनी साधली आहे. स्ट्रोक मेकर आहे खेळाडू. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एक सज्ज होत असताना सुनीलला आपण पाहतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक चांगलं झालं. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. विकेट घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज रनआउटची विकेट प्राप्त होती. क्रिकेटची आत्महत्या. 5वा धक्का. वरती 5वा धक्का. शेवटचा बॉल येणे शेष आहे. विनायकने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. त्याच्या बॅटमधून मोठा फटका अपेक्षित असेल, कारण शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू राहिला. शेष फटका येईल का विशेष, याची अर्थ चर्चा होऊ लागली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओमकारला आपण पाहतोय. डेड बॉल, मृत चेंडू घोषित केलाय सूर्यकांतजी आडावसर यांच्या माध्यमातून.
एक उंचपुरे असे पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रेमळ स्वभावाचे आणि अगदी मितभाषिक असे. पुढचा बॉल या वेळेला देखील आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा, लगातारचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे आले. 58 बनल्यात. 59चे यस विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज बाद आहे. सुदेश सकपाळ यांच्या माध्यमातून लगावण्यात आलेलं कॅश प्राइज इथे पटकावलंय. तर सुनील सकपाळने विकेट प्राप्त केली. 59ला 6वा फलंदाज बाद. अठ्ठावन्न बनल्यात 59चं टार्गेट या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. तत्पूर्वी मात्र पहा, आंतरराष्ट्रीय खो खो ज्या खेळाडूने आपल्या संपूर्ण कोयना सोशी कांदाडी विभागामधील हा खेळाडू आहे, ज्याने 6 वेळा आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट खेळल्या, नॅशनल मध्ये 21 वेळा आणि महाराष्ट्र खो खो संघाचे सातत्याने 6 वेळा नेतृत्व केलं आणि अल्टिमेट खो खो सीझन 2 विनिंग पारी ज्या खेळाडूने खेळली आणि संघाला, गुजरात लायन्स या संघाला विजेता पद मिळवून दिलं, तो संकेत कदम यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. संकेत सर, या आपल्या या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला पुढील मॅचच्या टॉसकडे जाऊया. 2 टीम्स आपल्या समोर येतील. एका बाजूला टीम आहे नवलाई पाकस सोनाट आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम असेल शार्विल श्री. या दोन्ही संघांच्या संघनायकांना आम्ही कॉल देतोय. आपण टॉस साठी या. चला जाऊया आपण टॉसकडे, जिथे आहिरगावचे सुपुत्र संतोष सकपाळ साहेबांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. या संतोष दादा, आपल्या माध्यमातून केला जाईल हा टॉस. एका बाजूला टीम आहे नवलाई पाकस सोनाट, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे शार्विल श्री. या 2 टीम मध्ये निर्णायक मॅच, क्रुशल मॅच, या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात. जी टीम जिंकेल ती क्वालिफाय साठी मात्र डिसाइडिंग मॅटर असेल त्या मॅच मध्ये. चला लगेचच या टीम शार्विल श्री संघनायक येतील. दुसऱ्या बाजूला आम्ही पाहतोय नवलाई पाकस सोनाट. लगेचच या टॉस साठी. थँक्यू. चला आपण टॉस साठी जाऊया. संतोषदा सकपाळ आहिरगावचे युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत टॉस. टॉस कोण घेतोय? शार्विल श्री यांनी हा कॉल देण्याचा निर्णय घेतलाय. फोटो सेशन होईल एक. चला थोडीशी घाई करूया. हेड असा कॉल आहे आणि टेल असा कॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवलाई पॅकर्स टॉस विन आहे. जास्त प्रश्न विचारणार नाही. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. फार महत्वाची मॅच आहे. 2 ऑर डाय आहे. तुम्हाला असतील खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. राज, तुम्हाला असतील खूप खूप शुभेच्छा. मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. खूप क्रुशियल मॅच मैदानाच्या आतमध्ये देखील सज्ज आहे. Thank you. News from the center. Team Navlai Pakas Sonat win the toss and selected to bowl first. Thank you so much. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, जिथे आपल्या समेत जॉईंट होतील निलेश मर्डेकर यांच्या वाणीमधून ऐकूया सेकंड इनिंगचा हा थरार. चला, जी टीम टॉस जिंकले ती डगआउट घेणार आहे. शार्विल श्री, येस, थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय अतिशय जबरदस्त असा इंटरनॅशनल खेळाडू, ज्या खेळाडूने मात्र अनेक काळ भारताचं नेतृत्वही केलं आणि खो खो सारख्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने मात्र या KSK क्रीडा प्रतिष्ठान या संपूर्ण विभागाचं नेतृत्व केलं, त्यांचा मात्र आपण या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय संतोषदा सकपाळे मी यांना विनंती करेन की आपण या. आणि त्याचबरोबर रमेश सर, आपण देखील असाल तर आपण या आंतरराष्ट्रीय खेळाडूचं आपण या ठिकाणी करूया यथोचित हा मानस सन्मान. मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ
आणि मांगल्याचं श्रीफळ देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. बराचसा वेळ नाही आहे. चला या संतोषदा आपल्याला आम्ही विनंती करतो. समाजसेवक एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व संतोषदा सकपाळ यांच्या शुभ हस्ते संकेत यांचा आपण करूया शुभ सन्मान. या व्यासपीठावरती आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. या खेळाडूला मात्र या संपूर्ण आपल्या विभागाचं नाव मोठं केलं आहे आणि आज या प्रीमियर लीग मध्ये तो या स्पर्धेला भेट देतोय. वेल संकेत, तुम्ही अशाच पद्धतीने आणखी पुढे आणि आणखी भरारी घ्यावी, आणखी आंतरराष्ट्रीय खेळ तुम्ही खेळावा आणि आपल्या संपूर्ण विभागाचं नाव मोठं करावं, हीच आम्ही आपल्याला प्रार्थना करू आणि विनंतीही करू. वेल आणि या ठिकाणी संतोषदा यांच्या माध्यमातून आपला सन्मानही केला जातोय. थँक्यू संकेत. चला जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. थँक्यू सो मच. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून ऐकलात. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा भारदस्त आवाज आणि ज्यांच्याकडून बरंचसं काही शिकण्यासारखं आम्हाला असे जयेश भोसले सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून ऐकलात आणि प्रेझेंटेशन बॉक्समधून शैलेश जाधव सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. मॅचला झाले सुरुवात. एका बाजूला विजयासाठी बनवायचे आहेत 59 धावा टीम वेदांत 11 टीमला. प्रथम बॅटिंग करताना टीम इव्हॉन वॉरियर्सच्या टीमने बनवलेले आहेत धावा 58. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शिंदे लाल्या कुरोशीचा आणि एका बाजूला शैलेश शिंदे रुळ्याचे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, हा बॉल आला इथे, निर्धाव मिळणार नाहीये कोणतीही धाव. त्याचबरोबर वेदांत सकपाळ यांच्या वतीने एक पारितोषिक आलेलं आहे. स्वप्नील शिंदे लाल्या यांनी शेवटपर्यंत थांबून जर हा सामना जिंकून दिला तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्या वतीने. विवेक शिंदे तयार, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे प्रयत्नांना यश नाही. हा डॉट बॉल आहे. त्याचबरोबर बॅटिंग टीमसाठी एक पारितोषिक आलेलं आहे आणि बॅटिंग टीमसाठी पारितोषिक आहे 3 बॉल 3 षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्जू 11चे संघमालक विकासभाई कदम यांच्या वतीने. ही पारितोषिकांची उधळण आहे, परंतु एका बाजूला विवेक शिंदे यांचा दमदार मारा, 4 बॉल टाकलेले आहेत, अवघ्या 2च धावा दिलेल्या आहेत. एका बाजूला स्वप्नील शिंदे लाल्या जे कुरोशीचे आहेत, एक आक्रमक फलंदाज आहे, तर एका बाजूला शैलेश शिंदे जे संयम. कमी गतीचा बॉल आणि त्याही बॉलला ओळखू शकले नाही, आलाय तो निर्धाव बॉल. एका बाजूला शैलेश शिंदे जे संयमाने बॅटिंग करू शकतात ते एका बाजूला आहेत, तर एका बाजूला स्वप्नील शिंदे लाल्या मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करताना त्यांचं आक्रमण फसतंय. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल, आज चांगला खेळ करावा लागेल. 59 धावसंख्येचा पाठलाग करताना पॉवर प्लेच्या षटकांमध्ये चांगल्या धावा येणं वेदांत 11 साठी फार महत्वाचे आहेत. परंतु एका बाजूला इव्हॉन वॉरियर्स या टीमने सुरुवात दमदार केली आहे. हा षटकातला शेवटचा बॉल, यावेळेला हा बॉल भिरकावून दिलाय. बॉल निघालाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषा पलीकडे. धावा या बॉलवरती मिळतील तब्बल 4 चौकार. डीजे मास्टर. त्याचबरोबर वारणेवाडी कुरुशी या गावचे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पोलीस म्हणून ज्यांची निवड झाली ते अजय शिंदे यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. अजय या आपल्या या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या संपूर्ण विभागामध्ये कालच्या दिवशी त्यांची निवड झाली आणि अजय शिंदे यांना आम्ही आमंत्रित करतोय की आपणही या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिला षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती अवघ्या धावा आलेल्या आहेत 6. इथून पुढे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या धावा शिल्लक आहेत 53. येणारे बॉल आहेत आता 24. तुम्ही पाहता अनुभवताय KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 दैदिप्यमान थरार. आजचा शेवटचा दिवस आहे. कोणते संघ क्वालिफाय होतील, कोणते संघ सेमीफायनलची मॅच खेळतील, कोणते संघ अंतिम मॅच खेळतील याची उत्कंठा आता हळूहळू आता वाढू लागलेली आहे. जसे सामने आपल्या समोर येतील, रिझल्ट आपल्या समोर असेल, कोणते संघ पुढे जातील. परंतु ओव्हर नंबर 2 साठी आता टीम इव्हॉन वॉरियर्स या टीम कडून अक्षय कदम हे षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. कळमगावचे अक्षय कदम यांचा हा बॉल खेळलाय डीप मिड विकेटला. खेळाडू बॉलच्या खाली, परंतु झेल होऊ शकला नाही. बॉल त्यांच्या हातामध्ये विसावू शकला नाही, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव येते. एका बाजूला आपण चर्चा करतोय
वेदांत 11 विपक्ष इव्हॉन वॉरियर्स. हा सामना वेदांत 11 हा संघ आहे उपजिल्हा प्रमुख शिवसेना नवी मुंबई सुरेशदास सकपाळ यांच्या मालकीचा, तर एका बाजूला इव्हॉन वॉरियर्स उद्योजक रवींद्रदादा संकपाळ यांच्या मालकीचा हा संघ आहे. मॉडर्न ॲग्रो मुंबई आणि ग्रीन फिटनेस यांच्या मालकीचा असणारा हा संघ इव्हॉन वॉरियर्स. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला स्वप्नील शिंदे लाल्या तयार, एका बाजूला अक्षय कदम. राऊंड द विकेट आणि हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहे. डीपी स्क्वेअर लेग आणि पकडलाय कॅच. विकेटचं पतन. स्वप्नील शिंदे लाल्या फलंदाज माघारी. विनंती, आपण घाई करा. आजचा अंतिम दिवस आहे आणि त्यासाठी वेळेचं सहकार्य आपण खेळाडूंकडून करूया. पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे आणि फलंदाज स्वप्नील शिंदे लाल्या माघारी येत आहेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला आणि त्यांना माघारी यावं लागतंय. आता इम्पॅक्ट प्लेअरचा वापर इथे आता वेदांत 11 टीमने Wait. केलेला आहे. त्या खेळाडूला इजा झाली आहे, स्प्रे पोचवा जरा. आयोजन कमिटीला हा कॉल आहे. पुरस्कृत माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 दैदिप्यमान थरार तुम्हाला आम्हाला अनुभवायला मिळतोय. सामना सुरू आहे. वेदांत 11 विपक्ष इव्हॉन वॉरियर्स. इव्हॉन वॉरियर्सने प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 58. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत टीम वेदांत 11ने जे धावा बनवलेल्या आहेत त्या धावा आहेत फक्त 7 आणि 7 धावेंवरती एक गडी त्यांनी गमावलेला आहे. स्वप्नील शिंदे लाल्या माघारी आलेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केलेला आहे आणि खांबिल चोरगे या गावचे आक्रमक आणि ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अरुण कदम बॅटिंगसाठी आलेले आहेत. या हंगामाला चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. एक अर्धशतक त्यांच्या बॅटमधून या हंगामाला आलेलं आहे. परंतु वेदांत 11 साठी या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ करतील. गोलंदाजी मार्कवरती कळमगावचे अक्षय कदम बॉल क्रमांक 3 घेऊन निघतील. आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॅकअपला खेळाडू जोपर्यंत येतील तोपर्यंत बॉल सीमारेषा पलीकडे. इम्पॅक्ट प्लेअरने पहिल्याच बॉलवरती या मॅच मध्ये टाकलाय इम्पॅक्ट बॉल, पाठवलाय सीमा पार. अरुण कदम यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. अरुण कदम आले मैदानाच्या आतमध्ये आणि एक चौकार त्यांनी मारलेला आहे या बॉलच्या पाठीमागे. अरुण कदम बॅटिंग करतायत. 4 वर धावसंख्या आहे. धावफलकावरती 11, एक गडी बाद. अक्षय कदम यांनी 2 बॉल चांगले टाकले परंतु हा बॉल त्यांचा महागडा. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा तेच क्षेत्र निवडलेलं आहे. खेळाडू आता 2 आले परंतु या फटक्याच्या पाठीमागे तितकीशी चांगली वेळेची अचूकता साधता आली नाही. एक सिंगल धाव मिळाले. स्ट्राईक रोटेट केलाय. आज बॅटिंगमध्ये शैलेश शिंदे यांनाही चांगला खेळ करावा लागेल. क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे. प्रारंभिक जोडीमध्ये आलेले आहेत परंतु एका बाजूला एक चांगले ऑलराऊंडर अक्षय कदम पुन्हा तयार होतील. याच ओव्हरमध्ये बॉल क्रमांक 5 घेऊन स्ट्रायकर एंडला रोळेगावचे शैलेश शिंदे बॅटिंगमध्ये होत आहेत तयार. हा बॉल सोडून दिलाय पाठीमागच्या बाजूला. पंचांनी सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. एक धाव आपण स्कोअर बोर्डमध्ये जोडूया. स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्येला चालना मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 13 वरती एक गडी बाद. 59 धावांचा करायचा आहे तो पाठलाग. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रसारण होत आहे. जे प्रेक्षक आम्हाला या वाहिनीच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक या मैदानापर्यंत ही स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहेत, जे मान्यवर लाभलेले आहेत, त्या सर्वांचं स्वागत करूया. पुन्हा एकदा वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. फटका बेमिसाल आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धावेंसाठी बॉल होईल फरार. धावा मिळतील 4. आलाय तो एक दमदार चौकार.
फटक्यामध्ये वजन होतं, फटका क्लासिकल होता, एक नेत्रदीपक फटका होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला एक चांगला फटका बॉलने सीमारेषा तोडली. धावसंख्येने पुन्हा वेग पकडला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 वरती. प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा आपण प्रीमियर लीग हा कन्सेप्ट पाहत असतो ना, विविध गावातील खेळाडू प्रत्येक संघांमध्ये असतात. बॉल हवेत समोरच्या बाजूला बॅकअप नाहीये. पॉवर प्लेच्या षटकाचा समाचार. बॉल सीमारेषा पलीकडे मिळाला मोका, दिला ठोका, षटकार. संख्या आहे धावफलकावरती तब्बल 2 षटकांच्या अखेरीस 23 धावा. आता इथून पुढे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. ते धावसंख्येचं गुणोत्तर आपण नव्याने मांडूया. येणाऱ्या आता 18 बॉल मध्ये आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 36. हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. 18 बॉल 36 धावांची गरज. एका बाजूला पाठलाग, एका बाजूला बचाव, एका बाजूला वेदांत 11 तर एका बाजूला इव्हॉन वॉरियर्स. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये अरुण कदम बॅटिंग करतायत. 2 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत, बनवलेले आहेत धावा त्यांनी 5. शैलेश शिंदे 3 बॉलच्या पाठीमागे 11 त्यांनी बनवलेले आहेत. आणि या ओव्हरमध्ये 17 धावा अक्षय कदम यांनी खर्च केल्या. एक गडी त्यांनी गारद केला. अशा प्रकारचं विश्लेषण आपण त्यांच्या या ओव्हरचं करूया. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता खुलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, बॅकअप कुठे कुठे आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. मिड विकेटला खेळाडू आहे, लॉंग ऑनला खेळाडू आहे. 23 धावा धावफलकावरती, एक गडी बाद. 18 बॉल आता 36 ची गरज आहे. लॉंग ऑफला खेळाडू आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 साठी जो पर्याय निवडला या षटकासाठी हरीश मोरे हातलोड ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. हातलोड गावचे खेळाडू क्रमांक 3चं षटक हाताळतील. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये खंबील चोरगे या गावचे. अरुण कदम बॅटिंग साठी तयार. चला वेळेची बंधन आहे, टाइमर ऑन आहे. जो संघ उल्लंघन करेल त्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, बॉलने गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न पहिल्या प्रयत्नामध्ये फसला आणि बॉल थर्डमॅन सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत बॉलने सीमारेषा ओलांडले 4 धावेंसाठी. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू सौजन्य केलेत ते विजयजी जुनघरे यांचंही या व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करू. या स्पर्धेसाठी त्यांचंही मोलाचं योगदान राहिले, जे जावलीचे आहेत आणि त्यांनी मात्र मोलाचं योगदान दिलंय या स्पर्धेसाठी. थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. या पहिल्याच बॉलच्या पाठीमागे हरीश मोरे यांचा समाचार घेतला. पहिलाच बॉल त्यांचा पाठवलाय सीमारेषा पलीकडे, परंतु बॉल चांगला होता. क्षेत्ररक्षकाची साथ तिथे लाभू शकली नाही, कारण या बॉलने क्षेत्ररक्षकांना गुंगारा दिला. कारण बॅटची कडा बॉलने घेतली आणि टप्पा पडल्यानंतर बॉलने वळण घेतलं आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. हरीश मोरे हातलोड पुन्हा तयार होतील. एका बाजूला खंबील चोरगे गावचे. अरुण कदम बॅटिंग मध्ये होत आहेत तयार. या ओव्हरचा हा दुसरा बॉल. आता टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु धाव पडली अपुरी. अरुण कदम येथील धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. धक्का क्रमांक दुसरा वेदांत 11 या टीमला. अरुण कदम धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये माघारी येत आहेत. प्रयत्न कमी पडला आणि त्यांना माघारी यावं लागलं. एक चांगली फेक आणि त्यानंतर एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इव्हॉन वॉरियर्सच्या टीमने केलेलं आहे. अरुण कदम माघारी आले. बॅटिंग करताना त्यांनी 4 बॉल खेळले आणि 9 धावा बनवल्या. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
देवळी गावचे सचिन जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 4 वरती समोरच्या बाजूने हरीश मोरे पुढील बॉल घेऊन निघतील. या बॉलच्या पाठीमागे फलंदाज रनआउट केलेला आहे, परंतु यानंतरचा बॉल काय दडलाय स्ट्रायकर एंडला. सचिन जाधव देवळी तयार. तर आपण करेक्शन करूया. स्ट्रायकर एंडला शैलेश शिंदे होते. त्यांनी खेळलेला फटका क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही थारा. बॉलने चिरले सीमारेषा. धावा मिळतील 4. वेदांत 11 साठी आलाय नशिबाचा चौकार. दोन्ही संघांना आपण विनंती करूया की आपल्याला अधिकचा वेळ घेता येणार नाही. बॉलर तयार. एक पाय पुढे काढला होता, त्यानंतर आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. एक धाव शैलेश शिंदे यांच्या बॅटमधून आली. स्ट्राईक रोटेट केले, स्कोर बोर्डला बिझी ठेवले आणि स्ट्राईक वरती आता सचिन जाधव यांना आणलेला आहे. शैलेश शिंदे बॅटिंग करतायत 16 वरती, ज्यांनी 5 बॉल खेळलेले आहेत. हरीश मोरे यांचा हा पुढचा बॉल आहे या षटकातला. बॉल क्रमांक आता 5वा प्रगतीपथावरती येतोय. धावसंख्या आहे 32 धावा, 2 गडी बाद. 59 धावांचा करायचा आहे. वेदांत 11ला पाठलाग आणि इव्हॉन वॉरियर्स या टीमला करायचा आहे याच धावांचा बचाव. हरीश मोरे यावेळेला हवेत खेळलेला बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. बॉलला बॅकअप देतील, बॉलची फेकी करतील तत्परतेने. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोअर बोर्ड मध्ये आपण जोडूया. फलंदाजांनी 2 धावा खेळपट्टीवरती धावून काढलेल्या आहेत. सचिन जाधव यांनी हा पहिलाच बॉल फेस केला आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे 2 धावा त्यांनी कुटलेल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल. समोरच्या बाजूला प्रहार केला या बॉलवरती. क्षेत्ररक्षक येतील आणि इथे पहा विकेटचं पतन. खेळाडू येतील माघारी. धावसंख्या आहे धावफलकावरती 34. 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 25. बारा बॉल 25 ची गरज आहे. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. टायमर ऑन आहे. जो संघ उल्लंघन करेल त्या टीमला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. 12 बॉल 25 धाब्यांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना अजून संपलेला नाहीये. दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्ष हा आज पराकोटीचा करावा लागेल. कोणता संघ सामना जिंकेल याची उत्कंठा आता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. आतापर्यंत वेदांत 11ने 3 सामने खेळलेले आहेत आणि त्याच्यापैकी एक सामना त्यांनी जिंकलेला आहे, 2 गमावलेले आहेत. हा त्यांचा 4था सामना सुरू आहे. इव्हॉन वॉरियर्स खेळ जर आपण पाहिला तर या टीमने आतापर्यंत 3 सामने खेळलेले आहेत, 2 जिंकलेले आहेत आणि एक सामना त्यांनी गमावलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या दृष्टीने हा सामना तितकाच महत्त्वाचा आहे. 12 बॉल 25 धावेंची गरज है. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि याच विचारधारेने खेळावं लागेल. 4थं षटक प्रगतीपथावरती. आक्रमण केले लॉंग ऑनला. खेळाडू बनतील प्रेक्षक. बॉल देईल सीमारेषा पलीकडे. दस्तक तडक फडक बेधडक कडक आलाय. या बॉलवरती षटकार. वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना त्या वादळाचा सपाटा पहा. या बॉलवरती आक्रमण केलं आणि गोलंदाजीसाठी कोण आलाय तर रुळेगावचे ऑलराऊंडर खेळाडू विवेक शिंदे यांच्या हाती बॉल आहे.
कमी गतीचा बॉल, बॅटची कडा पाठीमागच्या बाजूला, बॉलने गुंगारा दिलाय, 2 खेळाडूंना बॉल निघालाय लॉंग स्टॉपला, बॉल तिकडे अडवला गेलाय, बॉलची फेकी केली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील तब्बल 2. इथून पुढे विजयासाठी समीकरण सातत्याने आता बदलत आहे. येणाऱ्या 10 बॉलमध्ये बनवायच्या आहेत विजयासाठी 17 धावा. एका बाजूला बॅटिंग मध्ये शैलेश शिंदे आहेत तर एका बाजूला बॅटिंग मध्ये मंगेश पवार जे मालुसर गावचे आहेत ते नुकतेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. एका बाजूला रोळेगावचे ऑलराऊंडर खेळाडू विवेक शिंदे यांच्या हाती बॉल आहे. हा बॉल तिसरा प्रगतीपथावरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा बॉलने गुंगारा दिलाय 2 खेळाडूंना. आता मिळतोय या बॉलवरती नशिबाचा चौकार वेदांत 11 या टीमला. चाळीस 9 बॉल 13ची गरज आहे. 9-13चा हा सामना आता मैदानाच्या आतमध्ये रंगू लागलेला आहे. या सामन्याला उधाण प्राप्त होत आहे कारण येणारे बॉल आहेत 9 विजयासाठी बनवायचे आहेत 13. विवेक शिंदे यांना आता प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल. ही विकेट ती महत्वाची आहे. शैलेश शिंदे बॅटिंगसाठी तयार. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. या मॅचला एक चांगली रंगत आता हळूहळू वाढू लागलेली आहे. एक चुरशीची लढाई मैदानाच्या आतमध्ये, एक तुंबळ युद्ध. युवन वॉरियर्स विपक्ष वेदांत 11. एक पाय पुढे काढला, समोरच्या बाजूला फटका, सीमारेषा पलीकडे गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन बॅटिंग. शैलेश शिंदे यांनी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ केला. या बॉलवरती पदलालित्याचा चांगला वापर, टायमिंग प्रॉपर होतं, बॉलला एलिव्हेशन चांगलं होतं आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. 6 धावेंचा हा षटकार आलाय. परिस्थिती बदलली. 8 बॉल 7ची गरज आहे. एक वेळ अशी होती ना की बॉल जास्त होते, धावा जास्त होते आणि बॉल कमी होते. आता बॉल जास्त आणि धावा कमी. एका बाजूला युवन वॉरियर्सला मैदानाच्या आतमध्ये लढावंच लागेल, झुंजावं लागेल. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है. आणि या मॅच मध्ये आता युवन वॉरियर्सला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. 8 बॉल 7ची गरज. विवेक शिंदे तयार. फुलटॉस बॉल आणि त्याला नाही आता माफी, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. हा नो बॉल आहे. नो +1 अशा धावा मिळतील 2. यानंतरचा फ्री हिटचा बॉल आहे. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. पाण्यामध्ये वीज असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास आपल्यामध्येच असो, त्याला आज साथ घालावी लागेल. भले यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे आणि तो संघर्ष आज युवन वॉरियर्स या टीमला करावा लागेल. विवेक शिंदे यांना हा बॉल चांगला हाताळावाच लागेल कारण 8 बॉल 5ची गरज आहे. संयमाने खेळलेला फटका, परंतु इथे डायरेक्ट हिट, विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज माघारी. मंगेश पवार येथील माघारी. 7 बॉल 5ची गरज. या निर्णायक क्षणी बॅटिंगसाठी ज्यांना प्रविष्ट केलेला आहे तापोळे गावचे विशाल धनावडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत, परंतु एका बाजूला शैलेश शिंदे यांनी या मॅच मध्ये चांगला लढा दिलेला आहे, चांगली बॅटिंग केलेली आहे.
10 बॉल खेळले 31 बनवलेले आहेत, परंतु शेवटचा बॉल विवेक शिंदेना चांगला टाकावा लागेल. 1 गाव 11 मध्ये बरेचसे किताब आपल्या नावी करणारे खेळाडू म्हणजे विवेक शिंदे हा बॉल घेऊन निघतील. कमी गतीचा बॉल जागेवरतूनच खेळलाय आणि या बॉल वरती विजयाचा कळस रवलाय. शैलेश शिंदे यांचा खेळ मित्रांनो आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या. विजयाचा षटकार मारला आणि वेदांत इलेव्हनने हा सामना जिंकलाय. टीम वेदांत इलेव्हन, युवान वॉरियर्स आणि दीपक दादा प्रतिष्ठान देवळी या तिन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आयोजन समितीची विनंती आहे की आपण तिघांनी मुख्य व्यासपीठासमोर या. टीम युवान वॉरियर्स, टीम वेदांत इलेव्हन आणि दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी या 3 संघनायकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर या, ही विनंती आहे. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्या समोर येईल. प्लेयर आहे शैलेश शिंदे. शैलेश शिंदे ठरलेत या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच. शैलेश आपल्याला दिले जाईल प्लेयर ऑफ द मॅचचा किताब. आणि हा किताब देण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू खो खो मध्ये ज्यांनी आपल्या संपूर्ण कोयना, सोशी, कांदाडी आणि महाबळेश्वर तालुक्याचं खऱ्या अर्थाने नाव मोठं केलंय ते संकेत कदम यांच्या शुभ हस्ते दिला जाईल प्लेयर ऑफ द मॅच. शैलेश या, शैलेशला दिले जाईल प्लेयर ऑफ द मॅच. चला, आमच्यापर्यंत ट्रॉफी आणि टी शर्ट्स येऊ द्या. आयोजन कमिटीला हा कॉल आहे. यस, या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण जर पाहिलं ना तर विशाल भाऊ सकपाळ यांच्या माध्यमातून हा दिला गेलाय. चमचमती ट्रॉफी. आणि त्यानंतर मात्र आमचे एक सहकारी आहेत, त्यांनी मात्र या ठिकाणी नाव न अनाऊन्स करता या ठिकाणी टी शर्ट्स दिलाय, त्यांचेही आम्ही या ठिकाणी आभार मानू. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक इम्पॉर्टंट नॉक शैलेश शिंदे. बंटी मैदानाच्या आतमध्ये वेदांत इलेव्हनचा हा बंटी पडेल पाहायला मिळाला. अफलातून फलंदाजी, हुकमी एक्का मैदानाच्या आतमध्ये समोर आलाय. आणि या पठ्ठ्याने मात्र या मॅच मध्ये 11 बॉल आणि 42 धावा कुठल्यात. वेल प्लेड. सन्माननीय वेदांत, यस, वेदांत इलेव्हनचे संघमालक आणि त्यांचे चिरंजीव वेदांत या शैलेश शिंदे यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज. या मॅच मध्ये शैलेश यांनी अफलातून असा नॉक केला, त्यासाठी त्यांना हे कॅश प्राइज दिलं जाईल. चला, पुढची टीम लगेचच मैदानाचा ताबा घ्या. महत्वाचा हा कॉल होता. आता मात्र जाऊया. शैलेश या बाजूला. शैलेश, आज मात्र सातत्याने कंटिन्युअसली 2 मॅन ऑफ द मॅच घेतलेस. तुझ्या नावाची चर्चा सातत्याने होते. पिच हिटर म्हणून तुम्हाला पाहिलं जातं आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळालाय. काय भावना आहेत? भावना तर खूप चांगल्या आहेत. सुरेश दादांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला, कालपासून परवापासून ते बोलत होते की नाही काय तुझी बॅट लागली पाहिजे, नाही आपण मॅच जिंकतोय. शुक्रवारी माझा बॅट मॅच होता, पण तो आज मी पूर्णपणे वसूल करण्याचा प्रयत्न केला. लाल्या पहिला आउट झाला, पूर्ण जिम्मेदारी माझ्यावरती आली. मॅन ऑफ द मॅच जर डेडिकेट करायचं असेल तर कोणाला करशील? नक्की माझ्या भावाला डेडिकेट करेन, कारण की तो प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी असतो. तर हे होते मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते. खऱ्या अर्थाने शैलेश शिंदे बंटी यांना दिला गेला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्यांनी डेडिकेटही केला आपल्या बंधूसाठी आणि खऱ्या अर्थाने हे प्रेम आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता मात्र जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, जिथे पुन्हा एकदा या मॅचचा थरार ऐकवण्यासाठी आपल्या समेत जॉईंट होतील जयजी भोसले यांच्या वाणीमधून ऐकूया पहिल्या इनिंगचा हा जबरदस्त असा थरार.